गणपती बाप्पा मोरया एक हुकुमशहा होता. त्याला सर्व लोक थरथर घाबरायचे. पण हा हुकुमशहा आपल्या बायकोला घाबरायचा. कितीही प्रेमाने वागलं, मागेल ते दिलं तरी त्याची बायको त्याला किटकिट करायची. मग एके दिवशी वैतागून त्याने आपल्या देशातील अत्यंत हुशार, चतुर, विद्वान माणसाला बोलावले आणि त्याला प्रश्न विचारला, स्त्रीला नक्की काय हवं असतं? आणि म्हणाला, जर तू योग्य उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर मी तुला तोफेच्या तोंडी देईल. त्या हुशार विद्वान माणसाला माहीत होतं की हा आपल्या बायकोला वैतागलेला आहे. तो विद्वान म्हणाला, मी लगेच कसं सांगू? माझं लग्न झालं नाही. मला काही दिवसाचा वेळ द्या. हुकुमशहाने त्याला 1 वर्षाची मुदत दिली. तो बऱ्याच लोकांना भेटला. म्हातारी, कोठारी, तरुणी, काठी, कोणताही त्याने सुने तोडले नाही. पण त्याला त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मग शेवटी त्याला कोणीतरी सांगितलं, दूर एका जंगलात हवेली आहे. तिथे एक भूतनी राहते. तीच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. भूतनीला विचारायचं. या विचारानेच त्याला घाम फुटला. मग तो आपल्या मित्रांना बरोबर घेऊन भूतनीला भेटायला गेला. त्याने भूतनीला प्रश्न विचारला तर भूतनी म्हणाली, मी तुला या प्रश्नाचे उत्तर देईल, पण माझी एक अट आहे. तुला माझ्याशी लग्न करावे लागेल. हे ऐकताच विद्वान जरा हादरला आणि मनातल्या मनात म्हणाला, अरे बापरे, लग्न? हिला पाहूनच माझं हार्ट फेल व्हायची वेळ आली आहे आणि ही भूतनी तर मग लग्न करायचं म्हणते. तेवढ्यात त्याचा मित्र म्हणाला, तुला हे लग्न करावेच लागेल, कारण त्या हुकुमशहाला उत्तर दिलं नाही तर तुला तो तोफेच्या तोंडी देईल. विद्वान रडवेला स्वरात मित्राला म्हणाला, तू म्हणतोस ते खरं आहे. जीव वाचला असेल तर लग्नासाठी होकार द्यायचा लागेल. मग भूतनी म्हणाली, करणार का लग्न? बिचारा विद्वान काय करणार? तो म्हणाला आणि त्याचे लग्न झाले. आता याला प्रश्न पडला, हिला घरी न्यायची कशी? ही तर भूतनी आहे. हिला पाहिलं तर आईला हार्ट अटॅक यायचा आणि माझे मित्रमंडळी, नातेवाईक तर पळूनच जातील. पण लग्न झाले आहे म्हटल्यावर हिला घरी घेऊन जावेच लागेल. मग तो तिला घरी घेऊन आला आणि त्याचा मित्र पण बरोबर होता. त्याच मित्राने त्याचा गृहप्रवेश वगैरे केला. त्यानंतर भूतनी म्हणाली, मी तुमच्यावर खूप खुश आहे. तुम्ही माझा अट मान्य केली, माझ्याशी लग्न केले. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी मी ठरवलं आहे की मी 12 तास भूतनी आणि 12 तास सुंदरपरी म्हणून राहील. आता तुम्ही सांगा, मी दिवसा भूतनी राहू का रात्री? विद्वान खूपच हुशार होता. त्याने विचार केला, जर ही दिवसा भूतनी झाली तर दिवस सुखाचा जाणार नाही आणि रात्री झाली तर रात्र सुखाची जाणार नाही. शेवटी तो म्हणाला, जेव्हा तुझं मन असेल तेव्हा तू परी बन आणि जेव्हा तुझं मन असेल तेव्हा भूतनी बन. हे ऐकून भूतनी खुश होऊन म्हणाली, तुम्ही मला माझ्या इच्छेनुसार जगण्याची मुभा दिलीत. यामुळे मी आजपासून 24 तास परीच म्हणून राहील. आणि बरं का, हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्त्रीला तिच्या इच्छेनुसार जगायचं असतं. हे बोलून भूतनी आत गेली आणि विद्वानाला त्याचा मित्र म्हणाला, मित्रा, कसं होणार आहे तुझं? एवढ्या छोट्याशा प्रश्नाच्या उत्तरासाठी तुला आयुष्यभर या भूतनीशी संसार करावा लागेल. दिसायला भलेही परी दिसेल, पण शेवटी भूतनीच आहे ना. आता हिला सोडता पण येणार नाही, दुसरी करता पण येणार नाही. त्यावर विद्वान म्हणाला, गप रे येड्या.